श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत आप्पा सुताराकडील श्री स्वामींचा चमत्कार. ही स्वामी चरित्रामधील परम पवित्र कथा. मित्रांनो, अक्कलकोटचा राहणारा भगवंत आप्पा सुतार हा महाराजांचा पूर्ण भक्त होता. श्री स्वामी कधी कधी त्यांच्या घरी 2-4 दिवस राहण्यास जात असत. त्या सुताराने शेतात एक नवीन विहीर बांधली. श्री स्वामी कृपेने तेथे पाणी विपुल लागले. म्हणून आप्पाच्या मनात असे आले की एक वेळ महाराजांना शेतात नेऊन भोजन घालावे. महाराजांचा उच्छिष्ट प्रसाद आपण घेऊन धन्य व्हावे या हेतूने तो सुतार महाराजांकडे आला. श्री समर्थांची स्वारी चोळप्पाच्या घराजवळील मोदी यांच्या कठड्यावर बसली होती. सुताराने विनयपूर्वक हात जोडून महाराजांना प्रार्थना केली की आपण कृपा करून मळ्यात चलावे. महाराज म्हणाले, थोडे थांब. असे 4-5 वेळा घडले. एक दिवस काशीनाथ पंत म्हसवडकर हे महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन बसले असता सुताराने त्यांना सुचविले की कृपा करून महाराजांना घेऊन आपण मळ्यात चलावे. महाराजांना म्हसवडकरांनी तशी विनंती करताच महाराज उठले व त्यांचा हात धरून थेट सुताराच्या मळ्याचा रस्ता धरला व त्याच्या शेतात जाऊन महाराज बसले. सुताराने घरून शिधा सामुग्री आणली होती. ती घेऊन काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक केला. महाराजांना स्नान घालून षोडशोपचारे पूजा केली. महाराजांना जेवण घालून ते दोघे भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली. तेव्हा त्या लोकांना भोजन घालण्यास महाराजांनी आज्ञा केली. 5 जणांचा स्वयंपाक इतक्या सर्व लोकांस कसा पुरणार याची म्हसवडकरांना काळजी पडली. परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सर्वांना जेवण घातले. त्यानंतर वाढणाऱ्या चौघांनी जेवण घेतले. 5 जणांचे जेवण 50 लोकांना पुरले. अर्थात हा महाराजांचाच चमत्कार होता. त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता हुरडा भाजण्याच्या निमित्ताने सर्व जणांनी शेतात आगटी तयार केली. ते पाहून महाराज आगटी जवळ आले. जवळच एक पाण्याची घागर भरली होती. त्यातील पाणी एका तांब्यात ओतून घेऊन महाराज चूळ भरू लागले. चूळ भरून महाराज ती चूळ आगटीत प्रदीप्त झालेल्या अग्नीवर टाकीत होते. त्या पाण्याचा चूळ अग्नीत पडल्यावर होमकुंडात तुपाच्या आहुतीने अग्नी जसा जास्त भडकतो तसा महाराजांच्या चुळाने अग्नी भडकू लागला. घागरीतील सर्व पाणी संपेपर्यंत महाराज हा खेळ करीत होते. वास्तविक पाणी पडले असता अग्नी विझावा, परंतु तसे न होता प्रत्येक चुळागणिक तूप टाकल्याप्रमाणे अग्नी दुनावत होता. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्कच झाली व महाराजांना शरण गेली. त्यानंतर हुरडा खाऊन झाल्यावर महाराजांसह सर्वजण गावात परतले. अशा महाराजांच्या अगम्य लीला दररोज घडत असत. त्याचे वर्णन करणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्यासारखे आहे. चित्तशुद्धी झाल्यावर
संत कृपेचा लाभ होतो. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. स्वामी चरित्रामधील पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.